जावळीच्या डोंगर माथ्यावर भलेरीचा सूर, भात लावणे वेगात. सातारा शहराच्या पश्चिमेस असणाऱ्या जावळी परिसराच्या डोंगर माथ्यावर भात लावण्यास वेगाने सुरुवात झाली असून परिसरातील शेतकरी डोक्यावर इरले, पोती व कागदाचे टापूस बांधून मुसळधार पावसात भाताची लावणी करण्यात व्यस्त झाले आहेत. सातारा शहराच्या पश्चिमेस असणाऱ्या जावळी परिसराच्या डोंगर माथ्यावर भात लावणीस वेगाने सुरुवात झाली असून जावळीमधील रांगेवर कास बामणोली हा परिसर घाटमाथा म्हणून ओळखला जातो. हा परिसर सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला आहे. या ठिकाणी पावसाचे प्रमाण अधिक असते. येथील डोंगर उतारामुळे पावसाचे पाणी पूर्णपणे वाहून जाते. यामुळे जमिनीत कमी प्रमाणात पाणी मुरते. जमिनीत लाल माती व मुरमाड असल्याने येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर भात, नाचणी, वरी ही पिके घेतात. या भागातील जमिनी निकृष्ट व डोंगर उताराच्या तसेच लाल मातीच्या असल्याने पिके चांगली येण्यास खूप मशागत करावी लागते. येथील शेतकरी डिसेंबर-जानेवारी महिन्यात ऐन, जांभूळ, उंबर अशा झाडांची कवळे बांधतात. होळी या सणानंतर तरव्यांची भाजणी केली जाते. भात लागण करत असताना या गावचं मुख्य पीक म्हणजे भात. या भात लागणीमध्ये इंद्रायणी, मेनका, कावेरी, फुले बासमती, समृद्धी असे विविध पिकं हे आम्ही भाताच्या माध्यमातून घेतली जातात. पावसाळ्याला सुरुवात होता जून महिन्यात याच तरव्यांमध्ये भातांच्या बियाण्यांची पेरणी करून लावणीसाठी 21 ते 30 दिवसांपर्यंत रोपांची योग्य वाढ झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने आवताच्या साहाय्याने भाताच्या वावरात चिखल करून त्यामध्ये तरव्यांतील भातांच्या रोपांची लावणी करण्यात येते. डोक्यावर इरलीचा आधार घेऊन पोती कागदाचे टापूस बांधून मुसळधार पावसात शेतकरी भात लावणी करत आहेत. दरम्यान भात लावणी करत असताना करमणुकीसाठी व कामाचा कंटाळा येऊ नये यासाठी तालावर भलेरी गीते म्हणताना दिसत आहेत. भाताची लावणी करण्यासाठी अनेकांची आवश्यकता असल्याने लावणी करताना एकमेकांना मदत करत आहेत. त्यामुळे भल्या पहाटे सुरू होणारा बळीराजाचा दिवस संध्याकाळी 7 पर्यंत शेतातच मावळत असल्याचे या परिसरात दिसत आहे. पैरा, परस्परांना मदत करण्याची प्रथा वस्तू अथवा पैशांचा कोणताही मोबदला न घेता भात लावणी करण्यासाठी अनेक जण एकमेकांच्या कामासाठी मदत करतात. यालाच या परिसरात पैरा म्हणतात. यामुळे कमी वेळात भात लावणी होण्यास मदत होते. तसेच सर्वांच्या भात लावण्या सुरू असल्याने अवताला मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. परिसरातील संपूर्ण शेती पावसावर अवलंबून आहे. डोंगर माथ्यावर उशिरा पाऊस पडल्याने बहुतांशी ठिकाणी उशिराने भाताच्या पेरण्या झाल्या. सध्या रोपांची वाढ चांगल्या प्रकारे झाल्याने परिसरात भात लावण्याच्या कामास वेग आला आहे. अजून 2 आठवड्यांपर्यंत भात लावणी सुरू राहील. भात लावणी करताना आजही ही पारंपरिक भलेरी गीते या परिसरात अस्तित्व टिकून आहेत. यामुळे कामाचा कोणताही ताण जाणवत नाही.